नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. आपण पाहतात प्रबोधनशील. आजच्या युगामध्ये महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असं एकही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महिला मागे आहे. गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी गृहोद्योग मिळावा यासाठी रोटरी क्लब चेंबूरच्या अंतर्गत रोटरी कम्युनिटी क्रॉम्स म्हणजेच RCCच्या माध्यमातून माहुलगाव येथे शाखा सुरू केली. या शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल पण आपल्याला जाणून घेता येईल. ही सगळी मंडळी आपल्यातच राहून आपल्या समाजासाठी विकासासाठी खूप काही करत आहेत. तुमच्या सगळ्यांना आज ही पण संधी आहे की तुमच्या मनात कुठला उपक्रम असेल तर सिलिंग मशीन आम्ही सांगितले, पण तुमच्या मनात इतर कुठला उपक्रम असेल तर तुम्ही दोन्ही सांगू शकता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आपल्या पश्चिम मोर्चा प्रभाग समिती अध्यक्ष आशाताई मराठे व उद्घाटन सोहळ्यास प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशाताई मराठे, माजी नगरसेविका व समाजसेविका सीमाताई माहुलकर, कोळी आगरी समाजाचे नेते, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मच्छीमार सेलचे अजित पवार गटाचे चंदू पाटील, नगरसेविका स्नेहल शिवकर, श्री दत्त माऊली महाराज उपस्थित होते. उपस्थित असलेल्या महिलांना RCCच्या अध्यक्षा रागिनी पाटील व रोटरी क्लब ऑफ चेंबूरच्या चार्टर प्रेसिडेंट काजल वाघेला यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी RCCच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. संबंध आहे, त्यांचं काम खूप छान आहे. आता ताई मगाशी प्रास्ताविक मांडत होत्या तर थोडं माहिती देत होत्या की आता शिका म्हणजे तुम्हाला शिकायला पण पाहिजे ना, शिकायला वेळ पण दिला पाहिजे. तर त्यांनी आपल्या महिलांसाठी चांगला उपक्रम आणलेला आहे. शिलाई मशीन असेल, मुलांसाठी आणलेला असेल, जो काही आपल्याला फक्त वस्तू देतात म्हणून चांगलंय का, पण शिकून आपण त्याच्यावर सक्षमीकरण केलं पाहिजे, ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण रोटरी क्लब मधून खूप साऱ्या सुविधा मिळतात. जिथे जिथे आता त्यांनी मला सांगितलं की आम्ही म्हणजे आंधळी जी मुलं आहेत त्यांना काय दान केलेलं आहे. म्हणजे असे मला आजचा रोटरी क्लबचा कार्यक्रम काय आहे आय डोंट नो, मला काय कल्पना नाही, पण मी त्या तुळशीच्या रोपावर सांगतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये एका मोठ्या संतांचा अभंग आहे, वृक्षवल्ली अमा सोय रे वनचरे. छान अभंग आहे. पण या रोटरी क्लबच्या उद्देशाने मी तुम्हाला सांगतो, आधी माणसं सोयरी करा आणि मग वृक्षवेलीच्या पाठीमागे लागा. माँ बाप उसकी उम्मीद छोड़ देते हैं कि बच्चा आगे बढ़े. धीरे धीरे समय रहते ही बच्चा चलना सीख जाता है. चलते चलते वो दौड़ता भी है. पण जसं रागिनी आता बोलली ना की महिलांना पुढे करायचंय, पण ही जी टीम आहे आपली, माझे सगळे भाऊच आहेत, पण यांनी दादांना आमंत्रण देऊन बाजूला झाले. मला काय माहितीच नव्हतं या कार्यक्रमाबद्दल आणि मी बाहेर गेले आणि मग आता आली की, पण मला वाटलं की ते आल्यानंतर मी काजलकडूनच थोडी माहिती घेतली की तुम्ही या क्लब मार्फत कशा पद्धतीने उपक्रम राबवता, कामं करता महिलांसाठी. तर आणि याच्यात काही राजकारणाचा वगैरे भाग आहे का, कारण या मंचकावर सगळेच पाहुणे आलेले नाहीत, पण जेवढे जे आलेत ते सगळे पक्षाचे आहेत. तर मला वाटतं त्या सगळ्यांसाठी पण एकदा तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. स्वागत करते, कारण त्यांनी या असा उपक्रम राबवला आहे की ज्यातून महिला एक सक्षम होईल, म्हणजे स्वतःच्या पायावरती कुठेतरी ती उभी राहील. खरंच मी त्या सर्व त्यांचे जे आहेत मेंबर त्यांचं खरंच मनापासून स्वागत करते. आणि आपण मला वाटतं असेच उपक्रम राबवत राहा आणि या उपक्रमातून आपलं नाव अजून होऊन दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. येल जायली आरतीची पुजारी नाही देवळाला, हाका मारिते सीमाताईला बहिणी हे माझ्या आरतीला. समजलं. तर या रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला आज मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी
सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी रोटरी क्लब व्हावा अशी माझी इच्छा आहे. पण आज आज आमची सुनबाई क्षमाताई हिने आज चांगलं नगरसेवकपद भूषवलं आणि चांगल्या लोकांना मार्गदर्शन केलं. आज या रोटरी क्लबचा कार्यक्रम आयोजित केला ते माझे आज आपला मगाशी एका बाईने भाषण केलं आणि सांगितलं की आज कोळी समाज मागा आहे. पण कोळी समाज मागा नाही आहे. मुंबई आमची कोळ्याची आणि नाही कोणाच्या बापाची. म्हणून आज 4 तारखेला आम्ही आज मोठा मेळावा घेतला. आपली मुंबईमध्ये राजभवनामध्ये हजारो कोळी महिला माझ्याबरोबर त्या कार्यक्रमाला होत्या आणि सकाळी गेली आणि 4 तारखेला तो कार्यक्रम आयोजित झाला. पण त्यामध्ये राज्यपाल आणि नितेश राणे आणि राज्यपालांनी जवळजवळ 2300 तिथं महिलांना बिर्याणी पाठवल्या होत्या. त्यांचंही मी चांगलं अभिनंदन केलं. ताई, आज हे माहुलगाव मुंबईचं एक केंद्रस्थान म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी रोटरी कम्युनिटी क्रॉप्स RCC या माध्यमातून महिलांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी हा प्रयत्न सुरू झालाय. या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं. आपण या ठिकाणी उपस्थित होता, काय सांगाल या संदर्भात? सगळ्यात पहिला तर तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. तुम्ही हा प्रश्न मला केलात, पण मला वाटतं की याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर प्रश्न केलाच आहे तर मला उत्तर द्यायचंच आहे की मी जेव्हा या कार्यक्रमाला आली तर तोपर्यंत मला हे रोटरी क्लब ह्याबद्दल काय माहिती नव्हती. पण ह्यासाठीची जी काजल म्हणून एक त्यांची अध्यक्ष आहे, तिकडे आली, तिच्याकडून मी माहिती घेतली की त्या क्लब मार्फत तुम्ही काय काय उपाययोजना म्हणजे तुम्ही राबवताय. तर तिने सांगितलं की महिलांसाठी रोजगार असेल, प्रशिक्षण असेल, त्याच्याबरोबर एज्युकेशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांसाठी. तर त्याच्यासाठी मला वाटतं हे सगळ्यात मोठा बेनिफिट आमच्या गावकऱ्यांना, आंबाड्यातील गावकऱ्यांना आणि म्हाडा कॉलनी जी आपल्याकडे आली आहे त्यांच्यासाठी खूप म्हणजे असं बोलायला पाहिजे की एक वरदान म्हणून रूपामध्ये ती इथे आलेत रोटरी क्लब आपल्याकडे. तर त्याचा फायदा लोकांसाठी व्हावा म्हणून आज या कार्यक्रमाला जे आमच्या समाजातील कोळी सगळे जे मुलं मुली आहेत, त्या टीमचं तुमचं काय नाव आहे म्हणजे ते माहिती नाही मला, पण त्यांनी जो पुढाकार घेतला आणि कोळी समाजाचा एक गट त्यांनी तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. पण त्याच्यातून मला एक तुम्हाला असं सांगायचं वाटतंय की ते सगळे कोळी समाजाचे आहेत, पण त्यांनी त्या रोटरी क्लबवाल्यांना हे सांगितले की फक्त कोळी समाजासाठी नाही तर अन्य जेवढे या गावात आंबापाडा किंवा म्हाडा कॉलनीमध्ये इतर जे सगळ्या जातीपातीचे जे लोक आहेत, भूमिपुत्रच नाही सगळे जातीपातीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण उपाययोजना याच्यामध्ये झाले पाहिजे, उपक्रम राबवले पाहिजेत. तर हा मोठा कोळी समाजाच्या लोकांमधला मोठा सगळ्यात मोठा बोलतात ना की एक गट्स आहेत त्यांच्यामध्ये की सगळ्यांना घेऊन पुढे जायचं. तर त्याचा सगळ्यात मोठा मला अभिमान आहे. आणि मला वाटतं की त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जे पाहुणे बोलवले इथे ते सगळ्या पक्षाचे होते आणि त्या पाहुण्यांनी पण इथे उपस्थिती दाखवली. तर मला वाटते की ती उपस्थिती या कार्यक्रमावर मी तर ती रागिनी आणि त्यांना मी शब्द दिले काजलला की तुम्ही जे पण काय कार्य ह्याच्यामध्ये कराल, जेवढा हातभार आम्हाला लावता येईल, आम्हाला तुमच्यासाठी काय करता येईल तेव्हा मी तुमच्यावर असेनच. एक माझी नगरसेविका इकडची भूमिपुत्री आहे मी आणि माझे मिस्टर, आम्ही आज 20-25 वर्ष नगरसेवक म्हणून इथे काम केले. लोकांच्या प्रेमा खातरच आम्ही इथे निवडून आलो आणि लोकांनी जो विश्वास ठेवला तो पुढे असाच आम्ही ठेवणार आहोत. तर त्याच्यासाठी एक रोटरी क्लब जो आहे त्याच्याबरोबर आम्ही काम करू आणि जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. एवढं सांगू. तुम्ही मगाशी म्हणालात आता तो मला वाटतं तुम्ही जर सांगितले की मी स्वतः आता 2 शब्द बोलताना सांगितले की आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की कोळी समाजातील मुलगा किंवा मुलगी कोणीही मागे नाही शिक्षणात. कारण जरी आई वडील, हल्ली मी बघते की कोळी समाजामध्ये जरी आई वडिलांना स्वतःची सही करता येत नाही, पण ते पण मुलांना कॉन्व्हेंटमध्ये शाळेत टाकतात कारण ती काळाची गरज झालेली आहे.
कॉन्व्हेंटमध्ये शिकलेत म्हणजे मुली इंजिनियर होत आहेत, डॉक्टर होत आहेत किंवा आणखीन काय क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत असं नाहीये. पूर्वी तर मराठी शाळांमध्ये शिकून पण पुढे गेलेले आहेत लोक, पण हल्ली ती काळाची गरज झाली आहे. तर त्याच्यासाठी जे अशिक्षित जे आई वडील आहेत ते पण आपल्या मुलांना शिक्षणासाठी झटतायत आणि करतायत काबाल कष्ट करून. पण मला वाटतं तुम्ही आता नोकऱ्यांसाठी वगैरे हे जे तुम्ही सांगताय आता होते, तर मला वाटतं हा भाग कुठे ते राजकारणाचा आहे. जे घाणेरडं राजकारण चाललंय देशामध्ये त्याचाच हा भाग आहे. ते एखाद्या मी आता जर सांगितलं की कोळी समाजामध्ये एक आहे की कोळी समाज हा कोळी लोकांसाठीच फक्त विचार नाही करत आहे, म्हणून फक्त ते आता कागदी झाले ना. मामांनी सांगितलं होतं आपल्या चंदू मामांनी, मुंबई आमची कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची ती कागदी झाली आहे आणि तोंडातून फक्त बोलण्यात झाली आहे. कारण का तर कोळी समाज एवढा प्युअर आणि एवढ्या चांगल्या विचारांचा आहे तो पूर्वीपासून की ते सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या जाती पातीच्या लोकांना घेऊन पुढे चालत ना, म्हणून त्या समाजाला मागे ठेवण्यात येते. पण आम्ही एखाद्या राजकारणात एका पक्षात आहोत, एका म्हणून आम्ही एखाद्या जातीवरती बोलणं हे बरोबर नसेल. पण हा प्रश्न तुम्ही केलाय तर मला वाटतं हे जातीसाठीच नाही, फक्त कोळी समाजासाठी नाही, इतर म्हणजे जातीचे जे लोक आहेत ते पण शिकले, ते पण आज वंचित आहे. कारण देशामध्ये काय कारभार चाललाय, ज्यांच्याकडे डिग्री आहेत मास्टर्स केलेले त्यांना सांगतात की भजीपाव वडापावच्या गाड्या लावा, हे ते हा राजकारणाचा भाग आहे सगळा. इथे कुठच्या जातीनी किंवा काय कशाने हे नाही. आणि ह्याचं उत्तर मला वाटतं जास्त आपले चंदू पाटील जे मामा आमचे आहेत ते देतील. आरसीसीचं उद्घाटन झालेलं आहे. महिलांसाठी खास करून हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आपण पाहताय की मच्छी व्यवसायाच्या व्यतिरिक्त आता प्रत्येक महिलेला गृहिणीला एक स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी काम देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आज या ठिकाणी आपण प्रमुख अतिथी म्हणून होता, काय सांगाल? रोटरी क्लबचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे. त्या ठिकाणी माजी नगरसेवक सीमाताई माहुलकर यांनी चांगल्या पद्धतीने मुलाखत दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि कोळी समाजाचे नेते परत हेमंत वैती त्यांनी आज हा पुढाकार घेतलेला आहे. पण आज या ठिकाणी कोळी समाजावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. तो अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून राजभवनमध्ये आम्ही शकलाई देवीच्या याला एक मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये चांगल्या हजारो कोळी महिला त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. पण आपल्या कोळी समाजामध्ये चांगले चांगले दिग्गज नेते आहे. आता तिने कसं चांगल्या पद्धतीने सांगितलं तर तिला माहिती आहे, 5 वर्ष नगरसेवक तिने काढलेला आहे, मग तिला अनुभव आहे, मग तिला एक कळते म्हणून ती सांगतोय ना. म्हणून आपल्या समाजावर जो अन्याय होतो तो अन्याय झाला नाही पाहिजे. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2 दिवसात मी तिथे मिटिंग लावलेलं आहे. ती मिटिंग ताबडतोब त्या मिटिंगला यांना सगळ्यांना बोलावणार आहे मी. आणि मुख्यमंत्र्यांनी मला वचन दिलंय की आपण कोळी समाजासाठी चांगलं काम करायचं आहे. आणि तसंच नितेश राणेबरोबर आम्ही एक मिटिंग लावली, हेमंत वैती आम्ही, आणि काही लोकांना पैसे मिळाले नाही ब्रिजचे, त्या संदर्भात आम्ही पण मोठ्या प्रमाणात मिटिंग लावली. पण त्या ठिकाणी नितेश राणे पण आले होते त्या कार्यक्रमाला, पण ते बिचारे थांबले आणि उतरले आणि माझी भेट घेतली. आणि आपल्यामध्ये आज वचक आहे, जर आपण मंत्रालयामध्ये जाताना नुसतं हे नाही करायचं की आज मंत्रालयामध्ये जाताना प्रत्येक मंत्र्यामध्ये मला कधी अजूनपर्यंत अपार्टमेंट लागलेलं नाही आहे आणि मी डायरेक्ट दरवाजा खोलून जातो का, ही कोळी समाजाची ताकद म्हणून आपण जातोय ना. मग आज माझं इंडस्ट्री रिलेशन मंत्र्यांबरोबर चांगलं आहे, पण आज समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आज हेमंत वैतीनी आणि आमची सुनबाई आहे सीमा, तर या ठिकाणी तिथं आता स्लॅबचं पण तिने सांगितलं चांगलं त्यांना पुण्य मिळेल. पण हेमंत वैतीनी आता रोटरी क्लबचं हे केलेलं आहे. आमची काय मदत लागली त्यांनी सांगायचं आणि त्या मदतीला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. आणि याच्या पुढं कोळी समाज एकत्र कसा येईल त्या पद्धतीने आपण एक मिटिंग लावलेली आहे. आणि आपल्याला एक मोर्चा पण काढायचं ठरवलेलं आहे की मंत्रालयावर की कोळी समाज कुठं आहे आणि कसा आहे तो आपल्या मुख्यमंत्र्यांना दिसला पाहिजे. निश्चित आपण 10 कोळी लोकांना घेवाय आणि तिथे मिटिंग लावायची, त्याचा काय फायदा नाही. पण तो मोर्चा काढायचा तर आम्ही राजश्री भांजी तिने सांगितलं की दादा तुझा पुढाकार कराय, आपण त्या ठिकाणी त्या मोर्चाचं आयोजन करायचं आहे.
प्रत्येक गावागावानं 5-5 10 लोक निघाले तर हा चांगला पद्धतीने मोर्चा निघेल आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगला न्याय देत असतात. तसेच आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री सुमित्रा वहिनी, आज अजितदादा गेले, आज महाराष्ट्राची शान गेली आणि आज सुमित्रा वहिनींनी पण चांगला हातभार लावायला घेतले. पोलिसां त्या गेल्या हप्त्यामध्ये तिची आम्ही भेट घेऊन आणि आज आम्ही चांगल्या पद्धतीने तिने मार्गदर्शन केलं आणि कोळी समाजासाठी आपण भरपूर काय करू असं तिने वचनबद्ध दिलं.